स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मला माहिती आहे की जसं नवीन वर्ष येत आहे तसंच तुमच्या एक्झाम्ससुद्धा येत आहेत। 9 तारखेला तुमची पहिली इनसेम आहे। ॲक्च्युली हा जो आजचा टॉपिक आहे की इनसेमचं प्रिपरेशन कसं करायचं आणि पर्टिक्युलरली PPSचं प्रिपरेशन कसं करायचं, हा टॉपिक मी ॲक्च्युली कोडिंग कोर्सच्या मुलांसाठी रेकॉर्ड करत होतो। पण नंतर ठरवलं की ठीक आहे, सगळ्यांनाच याचा फायदा झाला पाहिजे, कारण शेवटी इनसेम ही तुम्हाला सगळ्यांनाच द्यायची आहे आणि माझी इच्छा आहे की पास तुम्ही सगळेच जण झाले पाहिजेत। कोडिंग कोर्सचेच मुलं पास व्हावे आणि तुम्ही नाही व्हावे अशातला काही भाग नाही आहे, तुम्ही सगळेच जण पास झाले पाहिजेत। तर आज मी तीच तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे की कसं तुम्हाला, आता लक्षात घ्या, तुम्हाला 5 विषय आहेत, प्रत्येक सब्जेक्टचं प्रत्येक युनिटचं मी ॲनालिसिस तुम्हाला देऊ शकत नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। पण मी जर तुम्हाला एकदा शिकवलं की कसं मी हे ॲनालिसिस केलं आहे, कोणते क्वेश्चन येणं एक्सपेक्टेड आहे, काय तुम्हाला कशावर पहिले फोकस करायचा आहे, ते जर तुमच्या लक्षात आलं तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला ही स्ट्रॅटेजी लागू करू शकता। त्यामुळे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिस्कस करणार आहेत। त्याच्या आधी सगळ्यात आधी बऱ्याच मुलांना एक डाऊट होता की इन्स्टाबुक्स कसं चालतंय। इन्स्टाबुक्सला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि कित्येक ऑर्डर्स आत्तापर्यंत शिपसुद्धा झालेले आहेत। मी हे म्हणत नाही की सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत, बऱ्याचशा चुका म्हणता येईल झालेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल की कुठे डिलिव्हरी लेट झालेली आहे, कुठे समजा 1 दिवसाची डिलिव्हरी असेल तर 2 दिवस लागले असतील। त्याचं कारण ऑब्वियस आहे की 25 क्रिसमस नंतर ते 31 तारखेपर्यंत खूप लोड आहे म्हणजे डिलिव्हरी सिस्टीम्सवर, जसं की त्यांच्याकडे पोस्ट असतात, काही गिफ्ट्स असतात, त्याच्यामुळे ऑलरेडी तिथे लोड आहे, त्याच्यामुळे डिलिव्हरीज थोड्याशा फास्ट जात नाही आहेत। पण तरी पण मी माझ्या परीने बेस्ट ट्राय करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये याला आपण अजून इम्प्रूव्ह करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत। पण त्याला खूप जबरदस्त रिस्पॉन्स आलेला आहे आणि कित्येक डिलिव्हरीज आपण आत्तापर्यंत मुलांना पोहोचवलेले आहेत। त्याच्यानंतर मग आज आपल्याला जो डिस्कस करायचा आहे तो टॉपिक म्हणजे PPS। लक्षात घ्या, बऱ्याचशा मुलांना हा टॉपिक आत्ताच्या इन्सेमला असेल आणि बऱ्याचशा मुलांना हा नसेलही, तरी पण मी सगळ्यांनाच ही स्ट्रॅटेजी देतोय की PPS सोबत तुम्हाला कसं डील करायचं आहे। ॲक्च्युली जेव्हा कोडिंग कोर्सच्या मुलांना मी हा व्हिडिओ शेअर करेन कारण तेव्हा सगळंच त्यांना लिंक लागणार आहे, कारण प्रत्यक्षात बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या मी तिकडे शिकवलेल्या आहेत। त्यामुळे मी आता प्रत्येक गोष्ट इथे शिकवणार नाही आहे डबल, पण मी काय करणार आहे, आता तुम्हाला एक ॲनालिसिस देणार आहे, तरीसुद्धा कोणते पॉईंट्स तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे आहेत आणि काय करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करून देणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले समजून घ्या PPSचा पॅटर्न कसा असतो। तुम्हाला आता इनसेमला 2 युनिट येणार आहेत, कोणत्याही सब्जेक्टचे 2च युनिट येणार आहेत। युनिट 1ला तुम्हाला युनिट 1च ऑर आहे आणि युनिट 2ला युनिट 2च ऑर आहे। प्रत्येक युनिट 15 मार्क्सचा आहे। ओके, म्हणजे एक युनिट तुम्ही प्रिपेअर केलं तर तुम्हाला 15 मार्क मिळतील आणि दुसरा युनिट तुम्ही प्रिपेअर केला तर तुम्हाला 15 मार्क मिळतील। अशी तुमची 30 मार्काचे पेपर आहेत। मग मला सांगा, आपण एक युनिट जरी परफेक्ट केला, पासिंग कितीला असते, 30 पैकी 13 मार्केला, मग आपण एक युनिट परफेक्ट करू शकत नाही का? करू शकतो। आता मी PPS बाबतीत बोलतो। लक्षात घ्या, PPS किंवा बऱ्याचशा इंजिनिअरिंगमध्ये कसं असतं, पहिले जे 2 युनिट असतात ते खूप लेंदी असतात। आता ॲक्च्युली जर तुम्ही इथे क्वेश्चन्स किती बनत आहेत हे बघितलं, फर्स्ट युनिटमध्ये तर ऑलमोस्ट 15 to 16 क्वेश्चन्स बनत आहेत आणि 16 क्वेश्चन केल्यावर तुमचा हा युनिट झाल्यात जमा आहे। पण जेव्हा तुम्ही थोडं पुढे जाल, जेव्हा एंडसेम येईल, तेव्हा जर तुम्हाला 4 युनिट प्रिपेअर करायचे असले तर प्रत्येक युनिटमध्ये 7च्या 8च्या वर क्वेश्चन बनतच नाहीत, कारण युनिट छोटे असतात। आता तुम्ही बघा, कंट्रोल फ्लो जो तुमचा 3rd चॅप्टर आहे, जो 4th चॅप्टर आहे, जो 5th युनिट आहे, चॅप्टर युनिट जे काय आहे ते कमी आहेत, खूप लेंथ कमी आहे, त्याच्यामुळे नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याच्यातून बनणारी लेंथ कमी असते। पण इथे इनसेममध्ये जे पहिले 2 टॉपिक्स असतात ते खूप लेंदी असतात, त्यामुळे इथे खूप सारे क्वेश्चन्स बनवण्याचा चान्स असतो आणि भरपूर क्वेश्चन्स इथे बनत असतात। मग तीच स्ट्रॅटेजी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायची, कसं ॲनालाइज केलं आहे मी। सगळ्यात पहिले लक्षात घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय, त्यामध्ये पूर्ण प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत। ठीक आहे, मग सगळ्या सब्जेक्ट्स आहेत त्यात, PPSचेच नाही, सगळे जे तुम्हाला 10 फर्स्ट इयरचे सब्जेक्ट्स आहेत आत्तापर्यंत त्याचे झालेले सगळेचे सगळे पेपर्स मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। ते सगळेचे सगळे चेक करा, त्यावरून तुम्हाला एक अंदाज घ्यायचा आहे की येणाऱ्या एक्झाममध्ये काय येऊ शकतं। मग अंदाज घ्यायचा आहे म्हणजे काय की यावेळेस एक्झाममध्ये आला, पुढच्या वेळेस, असं काही लॉजिक लावायचं नाही। सगळ्यात पहिले प्रिव्हियसली जे आस्क क्वेश्चन आहेत ते करून घ्यायचे आहेत। का तर लक्षात घ्या, व्हेरी हाय चान्स की समजा तुम्हाला पहिल्या युनिटमधून तुम्हाला माहिती आहे 3 क्वेश्चनला ऑर 3 क्वेश्चन आहेत PPSमध्ये, 6 क्वेश्चनमधले 2 ते 3 क्वेश्चन तर नक्कीच काय असणार आहेत, रिपीटेड असणार आहेत, म्हणजे ते पहिल्या कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये, इनसेममध्ये ते विचारले गेलेले आहेत। मग जर आपल्याला माहिती आहे की हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, याचा चान्स जास्त आहे, तर आपण नक्की फोकस त्याच्यावर थोडासा जास्त केला पाहिजे। त्याच्यामुळे असे सगळे प्रिव्हियस इयरचे जे इनसेमचे पेपर असतील, एंडसेमचे पेपर असतील, मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, ते चेक करा आणि त्याचा यूज करून थोडंसं तुमच्या अभ्यासाला बूस्ट देण्याचा प्रयत्न करा। आता मेन आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे PPS। आता PPSचा फर्स्ट युनिटबद्दलच मी आज बोलणार आहे। ठीक आहे, फर्स्ट युनिटचा अभ्यास कसा करायचा। ठीक आहे, मी तुम्हाला एक लिहून देऊ शकतो की फर्स्ट युनिटचा अभ्यास, हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, मी जसं जसं सांगतो तसे तसे पॉईंट्स काढायचे, तसं तेवढा अभ्यास करायचा आहे। तुम्ही दोन्ही युनिट
तसं बघायला गेलं ना तर रोज एक तास जरी दिला ना, एक्स्ट्रा एक तास, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं PPS असं आरामात होऊन जाईल. ठीक आहे, तुमच्या कॉलेजच्या रुटीनमधून तुम्ही रोज 1 तास जरी दिला तर PPS संपून जाईल. मग उरलेल्या विषयांना तुम्ही वेळ देऊ शकता. मग त्यासाठी काय करायचं आणि त्यासाठी कोणते क्वेश्चन प्रिपेअर करायचे. आता सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, पुस्तक खूप मोठं असतं, 50-60 पानाचं पेजेसचं एक तुमचं बुक असतं. मग 60-70 पानं परीक्षेत येतात का? नाही. मग कोणत्या कन्सेप्ट रिपीटेडली विचारले गेलेले आहेत आणि ज्या येण्याचा जास्त चान्स आहे, पहिले त्याच्यावर फोकस करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, 10 क्वेश्चन तुम्ही केले, ठीक आहे, आणि तुम्ही 5 क्वेश्चन केले. तुम्हाला माहिती आहे या 10 क्वेश्चनमधून 1 क्वेश्चन येणार आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे 5 क्वेश्चनमधून 1 क्वेश्चन येणार आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे, ते 5च्या 5 क्वेश्चन केले पाहिजे, कारण तिथून प्रोबॅबिलिटी जास्त बनते आणि इझीमध्ये तुम्ही एका तासामध्ये 5 क्वेश्चन करू शकता आणि इथून तुमचा 1 क्वेश्चन फिक्स होऊ शकतो. तसंच आता युनिट 1 बद्दल आपण बोलूया. युनिट 1 मध्ये तुम्ही बघाल तर चॅप्टर जो आहे तो 3 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे. प्रत्येक चॅप्टरचं असं ॲनालिसिस करायचं आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स असू दे, मॅथमॅटिक्स असू दे, सगळं. तर तुम्हाला असंच ॲनालिसिस करायचं आहे, जसं मी PPSचं केलं. PPSचा जो तुमचा फर्स्ट युनिट आहे त्याला बघा 3 टॉपिक्समध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. एक आहे प्रॉब्लेम रिलेटेड, ठीक आहे, मी त्याला टेक्निकल काही बोलत नाही आहे, प्रॉब्लेम या शब्दा रिलेटेड. मग प्रॉब्लेम काय असतो, प्रॉब्लेमच्या डिफिकल्टीज काय आहेत, हे ते अशा रिलेटेड तो एक पहिला बीट आहे. दुसरा जो बीट आहे तो त्याच्यात 3च कन्सेप्ट आहेत. एक आहे फ्लो चार्ट, एक आहे ऑल्गोरिदम आणि हे एक सुडो कोड. हा काही फार अवघड कन्सेप्ट्स नाही आहेत. पहिला युनिट खूप थेरी बेसिस आहे. ॲक्च्युली कोडिंग कोर्सच्या मुलांसाठी सुद्धा हा काही मी डीपमध्ये शिकवलेला सुद्धा नाही, आम्ही डायरेक्ट तिथून चालू केलेलं आहे. हे काही शिकवण्याचा पार्ट सुद्धा नाही आहे. हा तुम्हाला आता मी ओरली सांगेन तरी सुद्धा हे लक्षात येईल, मी शिकवणार आहे तुम्हाला आत्ताच्याच व्हिडिओमध्ये. आणि पायथन बेसिक्स हा तिसरा पॉईंट आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन नंबर 1, 2, 3 असे 3 क्वेश्चन असतात, त्याला और पुन्हा 1, 2, 3 असतात. तसंच तुम्हाला इथे काहीसं बघायला भेटतं बघा, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. म्हणजे आपण जर एखाद्या एक्झामिनरची कन्सेप्ट बघितली तर नक्कीच तो काय करू शकतो, पार्ट 1ला म्हणजे हा फर्स्ट क्वेश्चन याच्यातून येईल, सेकंड क्वेश्चन याच्यातून येईल, थर्ड क्वेश्चन याच्यातून येईल आणि त्याला और पुन्हा असंच काय येईल, फर्स्ट क्वेश्चन याच्यातून, सेकंड क्वेश्चन याच्यातून, थर्ड क्वेश्चन याच्यातून. याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे. मे बी असं होऊ शकतं की खालच्या याच्यामध्ये याच्यातूनच 2 क्वेश्चन येतील, ठीक आहे, कारण हा जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण आपण एक तसं कन्सेप्ट जरी विचार केला तरी तुम्ही प्रिव्हियसचा कोणताही पेपर काढून बघा, इथे जर तुम्ही बघितलं थर्ड पार्ट याच्यामध्ये ऑलमोस्ट एक 7-8 क्वेश्चन बनतात, ठीक आहे, आणि इथे बघितलं तर 5 क्वेश्चन बनतात. पण पार्ट 2 मध्ये फक्त 3च क्वेश्चन आहेत आणि खूप इझी आहेत, त्यात फार डोकं लावायची सुद्धा गरज नाही आहे. त्याच्यामुळे युनिट 1 प्रिपेअर करताना पहिले हे 3 क्वेश्चन करायचे आहेत. 3 क्वेश्चनचे आन्सर सिमिलर आहेत, डोकं लावण्यासारखं काहीच नाही. तेही मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करेन, म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला ते समजेल, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण युनिट 1चं प्रिपरेशन कुठून चालू करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या 3 क्वेश्चन्सपासून चालू करायचं आहे. एक लक्षात घ्या, जर तुम्ही हे 3 क्वेश्चन्स केले, मी 101% तुम्हाला सांगतो, या 3 क्वेश्चनपासून एक क्वेश्चन तुम्हाला तुमच्या इन्सेमच्या पेपरमध्ये दिसणार म्हणजे दिसणार. कारण हा एक मेन टॉपिक आहे, याच्यामध्ये 3च सब टॉपिक आहेत. या 3 टॉपिकमधून एक क्वेश्चन तुम्हाला तुमच्या इन्सेममध्ये कुठे ना कुठे ऑरमध्ये दिसेल, कुठे ना कुठे मे बी दोन्ही साईडला पडतील किंवा एका साईडला पडेल. पण हा क्वेश्चन तुम्हाला मे बी फ्लोचार्ट असेल किंवा ऑल्गोरिदम असेल किंवा सुडो कोड असेल. व्हेरी हाय चान्स की फ्लोचार्ट आणि ऑल्गोरिदम मधूनच त्याच्यात येण्याचा चान्स आहे म्हणजे आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले काय करायचं आहे, हा क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. नक्कीच आता हा क्वेश्चन झाल्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट खरं तर हा आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला टाईप्स काय आहेत, म्हणजे डेटा टाईप्स काय आहेत, लिटरल्स काय आहेत, कॉन्स्टंट काय असतात याच्यावर आहे. त्यामुळे बेसिक खरं तर इथून चालू होतं पायथनचं. तरी पण इथे काही ना काही क्वेश्चन येण्याचा नक्कीच म्हणजे गरजेचं आहे, इथून क्वेश्चन येणारच आहे. मग इथून कोणती क्वेश्चन येऊ शकतात मी ते पूर्ण नोट डाऊन करून देणार आहे तुम्हाला. प्लस इथे तर हे 3च क्वेश्चन आहेत हे, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे, कारण माझ्या डोक्यात असं आहे की आज संडे आहे, तर माझी अशी इच्छा आहे की पहिला युनिट तरी तुम्ही आज प्रिपेअर करा, ठीक आहे. हा पार्ट जरी नाही झाला तरी हा व्हिडिओ बघितल्या 1-1.5 तास जरी तुम्ही अभ्यास केला तर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुमचे PPSचे 30 मार्क आहेत, बरोबर 30 मार्काचा पेपर आहे, त्यातला हा युनिट 15 मार्काचा आहे. तुमचे एक 7 ते 8 मार्क तर इथेच फिक्स होऊन जातील. फक्त काय करायचं आहे, मी सांगतो ते याचे 5 क्वेश्चन पाठ करा आणि याचे 3 क्वेश्चन पाठ करा, हे 8 क्वेश्चन, आणि मी याचे उद्या तुम्हाला 5 क्वेश्चन देतो. म्हणजे टोटल एक 15 क्वेश्चनमध्ये आपण आपला एक युनिट म्हणजे 15 मार्क कव्हर करू शकतो. तुम्हाला आठवत असेल तुमचं बोर्ड आपण एका चॅप्टरमधले 20-20 क्वेश्चन करायचो. तुम्ही बोर्ड एक्झाम दिलेली आहे, तुम्ही आठवा. डेरिवेशन आपण 3-3, 4-4 डेरिवेशन एका याच्यामध्ये असायच्या. रिॲक्शन 20-20 रिॲक्शन आपण करायचो. सो स्वतःला असं विचार करू नका की अरे बापरे एवढे क्वेश्चन्स आहेत, करायचे कसे, हा विचार करू नका. तुम्ही स्वतःचीच कॅलिबर आठवा. तुम्ही बोर्डच्या वेळेत हे याच्यापेक्षा जास्त पठीनं पाठ केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तर गॅरंटीसुद्धा नसायची की नेमकं कुठून काय क्वेश्चन येईल, कारण सिलेबसच तेवढा मोठा होता. आता तसं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही असा पॉझिटिव्ह विचार केला तरच तुमचा हा अभ्यास होणार आहे, नाहीतर हा बाजूला राहणार आहे, ठीक आहे. मग सगळ्यात पहिले
आपण डिस्कस करूया. मी थोडंसं काढून ठेवलं आहे की प्रॉब्लेम रिलेटेड काय क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, सगळ्यात आता लक्षात घ्या, याच्यामध्ये नाही म्हणलं तरी एक 8-9 क्वेश्चन्स बनतात. ठीक आहे, युनिव्हर्सिटीच्या हिशोबाने जर विचार केला याच्यात एक 9 क्वेश्चन्स बनतात. पण ठीक आहे, 9 क्वेश्चन्स करण्यापेक्षा पहिले आपण इम्पॉर्टंट 4 करूया. मी जसं तुम्हाला सांगितलं, सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट करायचं. माहीत आहे आपल्याला की ठीक आहे, खरं तर केला सगळा चॅप्टर पाहिजे हे खरंच आहे, पण आता लास्ट वीकमध्ये तुम्ही अख्खा चॅप्टर करत बसलं तर सगळं होणार आहे का? नाही. त्यासाठी सगळ्यात पहिले बघा, पार्ट 1 मधून याच्यातून सुद्धा एक क्वेश्चन 100% येणार आहे. मग तो कोणता आहे? आत्तापर्यंत जर तुम्ही इतिहास बघितला तर एक्सप्लेन द 6 स्टेप्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग हा फिक्स झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, मे बी ह्या एक्झाममध्ये तो येईल नाही येईल, पण आपल्याला हा प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमचा हा जो पार्ट सॉल्व करताय, सगळ्यात पहिला कोणता क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे? स्टेप्स टू सॉल्व प्रॉब्लेम. खूप सोपा आहे, लक्षात घ्या. हा जो सेक्शन आहे ना, हा पाठ करायचा नाही आहे, हा लॉजिकल आहे. तुम्हाला फक्त एकदा जर लक्षात आलं की याच्यामध्ये काय सांगितलं, तुम्हाला लगेच हे सगळं पाठ होऊन जाणार आहे. तुम्हाला मी आता याच क्वेश्चनचं 6 स्टेप्स टू सॉल्व प्रॉब्लेम, व्हेरी हाय चान्स की या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटू शकतो. मग याच क्वेश्चनचं एक लॉजिकल तुम्हाला मी आन्सर सांगतो, कसं हा क्वेश्चन पाठ करायचा आणि याचा आन्सर कसं लिहायचं आहे. याच्या 6 स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत. लक्षात घ्या, त्या 6 स्टेप्स काय आहेत? पहिलं आहे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आहे अंडरस्टँड द प्रॉब्लेम, त्याच्यानंतर त्याचे अल्टरनेटिव्ह वेज फाइंड आउट करा, त्याच्यानंतर करेक्ट अँड बेस्ट वे कोणते आहेत ते शोधा, त्याच्यानंतर कशी तुम्ही प्रोसिजर करणार आहे ते शोधा, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं सोल्युशन शोधा. आता मी याचंच उत्तर तुम्हाला खूप इझी वेमध्ये सांगतो. लक्षात घ्या, तुम्हाला आठवत आहे मी एक 5 ते 6 दिवसाआधी इन्स्टा बुक्स नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला. याच्यामध्ये काय होतं की मला एक वेबसाईट क्रिएट करायची होती. माझा नेमका प्रॉब्लेम काय होता? लक्षात घ्या, माझा प्रॉब्लेम हा होता आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. फर्स्ट काय थिंग आहे? आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय मी सॉल्व्ह करतोय की कित्येक अशी मुलं असतात की ज्यांना सेकंड हँड बुक्स घ्यायची आहेत, पण ते पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत किंवा त्यांना लोकेशन माहीत नाही आहे की कुठून ते घ्यायचं आहे, किंवा कित्येक मुलं खूप लांब राहतात तर त्यांना पॉसिबल नाही आहे की ते इथून येतील आणि बुक्स त्यांना थोडक्यात डिलिव्हर होतील, असा कोणता प्लॅटफॉर्म नाही आहे. सो मी काय प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की सेकंड हँड बुक्सचं मार्केट आहे आणि तिथे कोणीही प्रॉब्लेम सॉल्विंगला अवेलेबल नाही आहे. सो फर्स्ट पॉईंट काय? आयडेंटिफाय दी प्रॉब्लेम. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणलं? अंडरस्टँड दी प्रॉब्लेम. अंडरस्टँड करायचं आहे म्हणजे काय की हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे होतोय, काय प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. काय पुणे टू आता लोणावळा झालं, पुणे टू सिंहगड झालं, पुणे टू हडपसर झालं, हे खूप लांब लांब आहे. इथून मुलांना तिथे यायचं म्हणलं तर 100-150 रुपये घालावे लागतात. बुक्स असतात 500 रुपयाचे आणि त्यासाठी 100 रुपये घालायचे, मग हे खूप महाग जातं. मग हा थोडासा तुम्हाला या पॉईंटमध्ये हेच लिहायचं. लक्षात घ्या, मी मराठीत सांगतोय तुम्हाला, आणि तुम्ही जेव्हा आता हे वाचाल जेव्हा तुमच्या बुकमध्ये, तेव्हा तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. मी फक्त आपल्या एक तुम्हाला आता हे उदाहरण समोरच आहे म्हणून तुम्हाला लगेच सांगतोय. अल्टरनेटिव्ह वेज काय आहेत? आता याचे अल्टरनेटिव्ह वेज मी पण सर्च केले होते की ठीक आहे, मला एक तर काय करू शकतो, मुलांना PDF प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे ना डिलिव्हरीची झंझट ना सेकंड हँड बुक घ्यायची झंझट. पण त्याच्यात सुद्धा एक प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपण PDF शेअर करत असतो, कित्येक मुलं अशी असतात की ज्यांना मोबाईलवर बघायला आवडत नाही है ना, मला या जास्त असं मोबाईलवर मी जास्त अभ्यास करू शकत नाही, अशी कित्येक मुलं असतात. पुन्हा अजून एक त्याचा अल्टरनेटिव्ह वे काय होता? त्याला झेरॉक्स ऑप्शन होता की तुम्ही जे बुक्स असतात ते झेरॉक्स करून घ्या. पण झेरॉक्स हे इलिगल आहे. मी कित्येकदा बघितले, याच्यात मुलं पकडली गेली आहेत, कित्येक झेरॉक्स सेंटर याच्यात पकडली गेली आहेत, आणि झेरॉक्स खूप छोटं होतं, एक अल्फाबेट असतो तो खूप बारीक होतो, मग ते आपल्याला वाचायला आवडत नाही. बरोबर आहे, मग तेही झालं. चला, मग हा एक प्रॉब्लेम. आणि तिसरा ऑल्टरनेटिव्ह काय माझ्याकडे की नाही बाबा, सेकंड हँड बुक मी कुठल्या तरी स्टोअरकडून घेईन डिस्काउंटेड प्राईजमध्ये, ते तुम्हाला मी डिलिव्हर करेन. ओके, मग माझ्याकडे हे 3 अल्टरनेटिव्ह होते. मग याच्यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे रे? खरं तर सगळ्यात व्यवस्थित काय की तुम्ही कुठून तरी बुक्स अवेलेबल करा, सेकंड हँड बुक्स, आणि त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. हे बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे. म्हणून 4th ऑप्शन काय झाला? करेक्ट अँड बेस्ट वे सिलेक्ट करा. ठीक आहे, मग मला आता वेबसाईट बनवली म्हणजे मी असं ठरवलं वेबसाईट बनवायची बनवली, असं असतं का? नाही. पहिले आपल्याला त्या वेबसाईटमध्ये काय फीचर्स हवे, तो कसं वर्कआउट करायचं आहे, मला पहिले त्या स्टोर्सला कनेक्ट करावं लागेल. ही सगळी प्रोसिजर आहे ना, तर ही प्रोसिजर मी पहिले एका पेजवर लिहून काढली. थोडक्यात इथे तेच म्हणले, राईट डाऊन दी प्रोसिजर टू सॉल्व दी प्रॉब्लेम, आणि त्याच्यानंतर आहे इव्हॅल्युएट द सोल्युशन. तुम्ही काढलेलं सोल्युशन बरोबर आहे का नाही, मी तेच करून बघितलं. मी तुम्हाला डिकोड्स जेव्हा प्रोव्हाइड केले तेव्हा मी तेच बघितलं की मी जे सोल्युशन बनवलं आहे ते वर्कआउट होत आहे का, मुलांपर्यंत बुक्स डिलिव्हर होत आहेत का, या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात का, हेच त्यांनी केलेलं आहे. आणि हे 6 स्टेप्स तुमच्या लक्षात आले असतील. आता जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येणार आहे. मग ठीक आहे, मग उदाहरण हे ठीक आहे तू सांगितलं, पण तिथे वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं. पण लक्षात घ्या, तुम्ही आता जेव्हा हे वाचाल ना, तुम्हाला लक्षात येईल हे सगळं असंच आहे. तुम्ही डोक्यात एक उदाहरण कन्सिडर करा, तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खूप इझिली सापडेल. ठीक आहे,
त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ प्रॉब्लेम. ठीक आहे, 2 टाईप्सचे प्रॉब्लेम. एक तर पहिले प्रॉब्लेमची डेफिनेशन पाठ करा. खूप विचित्र त्यांनी पुस्तकात दिलेली आहे, पण जशी दिली आहे तशी पाठ करून ठेवा, कारण प्रॉब्लेम शब्द आला की पहिले प्रॉब्लेम इज दिस ही डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे आणि मग त्याच्या पुढे मे बी ते त्याचा टाईप विचारतील किंवा स्टेप्स टू सॉल्व प्रॉब्लेम म्हणतील किंवा डिफिकल्टी जे काय असेल ते विचारतील, पण पहिले प्रॉब्लेमची तर डेफिनेशन पाठ करावी लागणारच आहे. त्यामुळे पहिले प्रॉब्लेमची डेफिनेशन पाठ करा. याचं उत्तर काय हे मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही टेक्स्टबुक प्रेफर करा आणि स्वतःच्या अक्षरांमध्ये स्वतःच्या हाताने एकदा ते लिहून काढा आणि त्या पुस्तकाच्या भाषेत नको, स्वतःच्या भाषेत याचं उत्तर तुम्ही लिहून काढा. त्याच्यानंतर टाईप्स. मग 2 प्रकारचे टाईप्स आहेत. एक काय आहे, अल्गोरिदमिक आहे आणि एक ह्युरिस्टिक आहे. म्हणजे काय लक्षात घ्या, प्रत्येक जो प्रॉब्लेम असतो तो 2 गोष्टीने सॉल्व्ह होऊ शकतो. एक तर ते अल्गोरिदमने सॉल्व्ह होऊ शकतो. अल्गोरिदम म्हणजे काय असतं की एक स्पेसिफाईड वे, लक्षात घ्या, स्पेसिफाईड वे म्हणजे की एखाद्या गोष्टीचा रस्ता फिक्स असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा आपण आता ॲडिशनचे प्रोग्राम्स करतो, कॅल्क्युलेटर तुम्ही वापरता, याच्यात एक अल्गोरिदम सेट केलेलं आहे. लक्षात घ्या, याच्यात काही वेगळं होण्याचं एक्सपेक्टेशनच नाही. माणूस करून करून काय करेल, ॲडिशन करेल, सबस्ट्रॅक्शन करेल, डिव्हिडेशन करेल, काय करणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात गुगलवर तर सर्च करू शकत नाही कॅल्क्युलेटरवर. सो तो एक अल्गोरिदम आहे. अल्गोरिदममध्ये काय असतं, एक प्रोसिजर असते, एक फायनल त्याला रस्ता दिलेला असतो आणि त्याच रस्त्याने सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह करत असतो. म्हणजे ज्याचा एक स्पेसिफिक वे आहे, अशा गोष्टीला आपण अल्गोरिदमिक म्हणतो. आणि ह्युरिस्टिक. आता ह्युरिस्टिक म्हणजे काय की जे नॉलेज बेस आपल्याला त्याचे सोल्युशन्स फाइंड आउट करावे लागतात. प्रॉब्लेम हा मे बी अल्गोरिदमिक असू शकतो की कित्येक, आता तुम्हाला सांगतो, आधी काय असायचं की बिलिंग काउंटरवर तुम्ही बघितलं कित्येक दुकानदार कॅल्क्युलेटरवर गणितं करायचे. आता तसं राहिलं आहे का, आपण कुठल्याही दुकानात गेलो, बिल देतात तुम्हाला, पटकन बिल येतं, कॅल्क्युलेशनची पण चूक होत नाही. फोनपे, गुगल पेचे ऑप्शनसुद्धा तिथे येतात. मग हे काय झालं, अल्गोरिदमिक होतं. हे खूप इझी होतं सॉल्व्ह करणं. दरवेळेस इथे वेगळं काही एक्सपेक्टेड नव्हतं. तेवढ्या ज्या हॉटेलमध्ये जेवढे काही आयटम्स आहेत तेच ऑर्डर करणार माणूस आणि त्याचे रेट्स ठरलेले आहेत, त्यामुळे बदलणारी गोष्ट नव्हती. पण आता ह्युरिस्टिक आहे काय, मग ह्युरिस्टिकमध्ये काय असतं की नॉलेज बेस असतं. आता मला सांगा, त्याच हॉटेल मालकाला काहीतरी हायर करायचं, 4-5 लोक हायर करायचे. आता कोणाला हायर करायचं हा कॉम्प्युटर सांगू शकतो का तुम्हाला? कारण सांगू शकेल, पण तेवढ्या परफेक्टली सांगू शकतो का? नाही, कारण नॉलेज बेस असतं. कंपनी वाढवायची आहे तुम्हाला. एक हॉटेलवाला माणूस आहे, समजा एखाद्याचं हॉटेल आणि त्याला अजून एक ब्रँच काढायची हॉटेलची. इझी आहे का? तो कॉम्प्युटर सांगू शकेल का नाही तू असं टाक, मी सगळे खुर्च्या वगैरे मॅनेज करतो? नाही. तर प्रॉब्लेम हे 2 प्रकारचे असतात. एक असतं अर्थमॅटिक, एक असतं ह्युरिस्टिक. आता हे झालं मी माझ्या भाषेत सांगितलं. तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आता मी जे सांगितलं थोडंसं टॅली होईल आणि तुम्हाला हे वाचायला समजेल, काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर हा पण तिसरा प्रश्न लक्षात घ्या. खूप थेरी क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. ॲक्च्युली खूप मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, कारण मला असं वाटत नाही की कॉलेजमध्ये एवढं काही डीपमध्ये त्यांनी सांगितलं असेल, म्हणून सांगतोय. त्यानंतर डिफिकल्टीज काय असू शकतात प्रॉब्लेममध्ये. एखादा प्रॉब्लेम आहे आणि त्याला सॉल्व्ह करण्याचं, ठीक आहे, त्याला आपण सॉल्व्ह कसं करायचं ते पण बघितलं, नेमकं प्रॉब्लेमचे प्रकार काय असतात तेही बघितलं, पण त्याच्यामध्ये डिफिकल्टीज काय येऊ शकतात. एखादा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यामध्ये डिफिकल्टीज काय येऊ शकतात जर हे कोणी विचारलं तर त्याचे डिफिकल्टीज काय असतात लक्षात घ्या. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक तर काय असतं की त्याचं सोल्युशन सापडत नसतं. खूप इझी आहे, तुम्ही जेव्हा ते पुस्तकात वाचाल ना, असं काही विचित्र त्याच्यात दिलेलं नाही, काही इक्वेशन दिलं आहे असं काही नाही आहे, खूप इझी आहे. आता त्यात तर एक पॉईंट लिहिलं आहे की एखाद्या माणसाला बोल्ड डिसिजन घेता येत नाहीत म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. ठीक आहे, म्हणजे असेच पॉईंट्स आहेत, असं काही याच्यात वेगळं दिलेलं नाही आहे. आता बघा, पहिला याच्यात पॉईंट काय दिलेला आहे, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. आता बऱ्याच जणांना, आता मला सांगा, हा बुक्सचा जो प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, आता आपल्याकडे बुक्सचा प्रॉब्लेम होता, सेकंड हँड बुक्सचा, हा कित्येक मुलांना सॉल्व्ह करावा असं वाटलं असेल, याच्यासाठी कित्येक वेबसाईटसुद्धा बनल्या असतील, पण तरी पण ते कसा सॉल्व्ह करायचा आहे की त्या, आता मला सांगा, जेवढे दुकानदार आहेत त्यांना वाटलं नसेल का की मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, माझ्याकडे सेकंड हँड बुक्स आहेत तर मीच डिलिव्हर करेन, पण त्यांना वेबसाईट कशी बनवायची हे माहीत होतं का? नाही. त्याच्यामुळे ते मागे पडले. तसंच त्यांनी काय दिले, प्रॉब्लेम्स एव्हरीवन वॉन्ट टू सॉल्व्ह दी प्रॉब्लेम बट डोंट नो हाऊ टू सॉल्व्ह. ठीक आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय दिले, बऱ्याच जणांना प्रॉब्लेमच करेक्टली समजत नाही, नेमका अडचण काय आहे. कित्येक मुलं काय म्हणतात, सेकंड हँड बुकची गरजच काय, किंवा थोडक्यात तुम्हाला लक्षात येते प्रॉब्लेमच ॲक्च्युली कोणाला ॲनालाइज होत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम सुटत नाहीत. बऱ्याच जणांना काय असतं, फिअर ऑफ टेकिंग रॉंग डिसिजन. आता मी जेव्हा हे लॉन्च केलं, मला माहीत होतं की मी लॉसमध्ये जाणार आहे, मला थोडासा त्रास होणार आहे, प्रत्येक डिलिव्हरीमध्ये लॉस होणार आहे किंवा हे ते मला माझ्या गोष्टी माहीत होत्या. पण तो डिसिजन घेताना जर मी असं विचार, मलाही भीती वाटलीच असेल ना की खरंच करतोय आपण, चांगलं होईल वाईट होईल, तर फिअर ऑफ टेकिंग डिसिजन. किंवा बऱ्याचदा तुम्हाला मी मगाशी सांगितलं 3 अल्टरनेटिव्स होते आपल्याकडे, एक झेरॉक्स होतं, एक सेकंड हँड बुक होतं, त्याच्यातून आपण कोणता सिलेक्ट केला की आपल्याला बुक डिलिव्हर करायचं. मग कधी कधी काय होतं, बरेच जण चुकीचा अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करतात, बरोबर आहे. मग हे असे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये सापडतील. खूप सोपा टॉपिक, लक्षात घ्या. हे जे प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम सगळा थेरी पार्ट आहे. तुम्ही एकदा जरी हे वाचलं, पण अजून गोष्ट सांगतो, मी नुसतं वाचायला खूप सोपं वाटलं, मला समजलं सुद्धा, म्हणून काम झालं अशातला भाग नाही, पेपरमध्ये आठवत नाही. त्यासाठी एक काम करा,
क्वेश्चन लिहा, तुमच्या मनाने त्याचा आन्सर एकदा लिहून बघा, जमतंय का. जमत नसेल तर टेक्स्टबुकचा प्रेफरन्स घेऊन व्यवस्थित त्याचं उत्तर लिहून काढा, एकदा दोनदा वाचा, म्हणजे परफेक्ट होईल. आत्ता वाटताना हे 6च्या 6 स्टेप्स अशा आठवतील तुम्हाला, ठीक आहे, कारण काय खूप सोपं आहे. पण नंतर जेव्हा पेपरमध्ये जाल तेव्हा पॅनिकनेसमुळे आठवणार नाही. त्यासाठी एकदा हे सगळे क्वेश्चन तुम्ही पेनने तुमच्या बुकमध्ये लिहिलेले हवेत, ते पण स्वतःच्या भाषेत. पुस्तकीचं कॉपी करू नका, त्याचा काही फायदा होणार नाही आहे. त्यानंतर इथे अजून एक क्वेश्चन दिलेला आहे, टॉप टू डाऊन अप्रोच. टॉप टू डाऊन अप्रोच म्हणजे काय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची एक पद्धत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचीच ही काय एक पद्धत आहे. पण टॉप टू डाऊन अप्रोच म्हणजे काय, प्रॉब्लेमला आपण थोडक्यात वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. आता मला सांगा, ज्याने कॅल्क्युलेटर बनवलं असेल, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. कॅल्क्युलेटर बनवलं, आता मला कॅल्क्युलेटर बनवणं सोपं होतं का रे. कॅल्क्युलेटरमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं असतं, आपण बेसिक कॅल्क्युलेटर धरू. मल्टिप्लिकेशन असतं, डिवायडेशन असतं, ॲडिशन असतं, सबस्ट्रॅक्शन असतं. मग करायचं काय, त्याने कॅल्क्युलेटर बनवताना सगळे प्रोग्राम एकत्र लिहिले असतील का, नाही. त्याने काय केलं असेल, पहिले कॅल्क्युलेटर, त्याचे त्याने 4 ब्रांच केले असतील. पहिले तर काय 4 ब्रांच केले असतील, एक ॲडिशनवाली, एक सबस्ट्रॅक्शनवाली, एक पुन्हा त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनवाली, एक डिव्हिजनवाली. मग ॲडिशनमध्ये मे बी त्यानं खाली अजून काही वेगळ्या ब्रांचेस केल्या असतील, की 2 पॉझिटिव्ह नंबर्सचं ॲडिशन, 2 निगेटिव्ह नंबर्सचं ॲडिशन, असे त्याने ब्रांचेस केले असतील. म्हणजे एका मोठ्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करणं, यालाच आपण काय म्हणतो, टॉप टू डाऊन अप्रोच. आता तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला मला काय सांगायचं हे ऑटोमॅटिकली लक्षात येणार आहे. मी थोडे हिंट का दिल्यात, की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल एकदम काहीतरी नवीन बघितल्यासारखं वाटू नये. हां, हे दादानं काहीतरी याच्या रिलेटेड सांगितलं होतं, 2-3 तिथे तुम्ही नवीन लाईन वाचाल तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली कंपाईल होणार आहे. आता हे झालं पहिला प्रॉब्लेम रिलेटेड क्वेश्चन. आता याच्यामध्ये अजून 4 ते 5 क्वेश्चन येतात. मी असं म्हणत नाही की एवढे क्वेश्चन झाले की तुमचं प्रॉब्लेमचं काम झालं. ॲस्पेक्ट्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजी आहे. हे 2 क्वेश्चन अजून याच्यात मी लिहिलेले नाही आहेत, पण माझी आजच्या घडीला एवढी इच्छा आहे की तुम्ही आज एवढे तरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, पहिले हे करावे आणि त्याच्यानंतर हे 3 क्वेश्चन. मग या 3 क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, सरळ क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज अ फ्लो चार्ट. तर तुम्हाला फ्लो चार्टबद्दल 10 बेसिक लाईन लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजे काय करा, फ्लोचार्ट, अल्गोरिदम आणि सुडोकोड याच्याबद्दल एक 5-5, 7-7, 8-8 लाईनीचा एक एसे लिहून ठेवा, ठीक आहे. आणि सेम वेमध्ये फ्लोचार्ट, अल्गोरिदमबद्दल आणि सुडोकोडबद्दल एक 2 ते 3 एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करून बघा, मला येत आहेत का. आता मला सांगा काय वेगळं असतं रे. आपण अल्गोरिदम जेव्हा म्हणतो, आपण तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा कोड लिहितो आपण तेव्हा तो खूप वेगळ्या पद्धतीने आपण लिहित असतो, तेव्हा त्यांच्या भाषेत लिहित असतो, आपण कॉम्प्युटरच्या भाषेत लिहित असतो. अल्गोरिदम जेव्हा लिहितो तेव्हा काय असतं, ते अल्गोरिदम म्हणजे एक लॉजिक असतं. जसं मी कित्येकदा सांगतो, चहा बनवायचा आहे, चहा बनवण्यासाठी काय असतं, पहिले चहा घ्या, ठीक आहे, गॅस चालू करा, कढईत ते काय आपलं पातेलं ठेवा, त्याच्यामध्ये दूध टाका, चहा पत्ती टाका, साखर टाका, उकळा आणि नंतर तो गाळून तुम्ही कपामध्ये घ्या. हे काय झालं, त्याचं अल्गोरिदम झालं. तसंच मी जर तुम्हाला म्हणलं आपल्याला एक ॲडिशनचा प्रोग्राम बनवायचा आहे, तर त्याचा अल्गोरिदम काय असणार आहे, पहिले स्टार्ट असेल, ठीक आहे. अल्गोरिदममध्ये लक्षात ठेवा कधी पण स्टार्ट आणि स्टॉप असतं, स्टार्ट स्टॉप, ठीक आहे. मग 2 नंबर्सचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे, तर पहिले युजरकडून ते नंबर घ्यावे लागतील. मग त्याच नंबर घेण्याला आपण काय करू, इनपुट घेऊ, इनपुट A, B असं लिहू, ठीक आहे. ठीक आहे, नंबर्स घेतले, काम झालं का, नाही, त्यांचं ॲडिशन करावं लागेल. म्हणून मी पुन्हा काय लिहीन, C = A+B लिहीन, किंवा C = A+B असं लिहिलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मी काय करेन, डिस्प्ले C असं लिहीन, आणि किंवा आउटपुट C असं लिहीन, आणि खाली मी एंड करेन. झालं, हा झाला तुमचा अल्गोरिदम. आता हा अल्गोरिदम आपण काय केलं आहे, लिहिला आहे. आता यालाच जर तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं म्हटलं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, तुम्ही फ्लो चार्ट्स बघितले असतील, त्यालाच म्हणतो आपण फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे सिम्पल लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या गोष्टीचं इनपुट आउटपुट द्यायचं असतं, जसं मी मगाशी तुम्हाला प्रोग्राम सांगितला ॲडिशन ऑफ 2 नंबर्सचा. मग ॲडिशन ऑफ 2 नंबर्समध्ये आपण काय करत होतो, 2 नंबर्सचं ॲडिशन करत होतो. मी तुम्हाला माझ्याकडे पेन नाही आहे, तर मी तुम्हाला काढून दाखवलं असतं. 2 नंबर्सचं जेव्हा आपण ॲडिशन करतो, लक्षात घ्या, ते एक फ्लो चार्ट असतो. म्हणजे काय असतं, स्टार्ट आणि एंडला त्याच्यात डायग्राम्स दिलेले असतात, ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इनपुट घेता त्याला पॅरलोग्राम असतो, ठीक आहे. जेव्हा तुम्ही प्रोसेस करता तेव्हा त्याला रेक्टँगल असतो. जेव्हा तुम्ही स्टार्ट आणि एंडला एक आपण ओव्हल म्हणू शकता, तुम्ही ओव्हल शेपचं तुम्हाला दिलेलं असतं. हेच आहे फ्लो चार्ट. काही वेगळं आहे का, नाही. जेव्हा फ्लो चार्ट, अल्गोरिदम आणि सुडोकोड म्हणजे मशीनची भाषा, ठीक आहे. लक्षात घ्या, अल्गोरिदम ही प्युअर आपली भाषा आहे, ठीक आहे. आपण याच्यामध्ये काही कोडिंगचा याच्यात काही विषयच नसतो, कोड लिहायचा काय याच्यात आपल्या डोक्यात सुद्धा नसतं. पण सुडोकोडमध्ये तसं नसतं. सुडोकोड म्हणजे काय, कोडिंग आणि आपली भाषा थोडीशी मिक्स केली की त्याला म्हणतो आपण सुडोकोड. अल्गोरिदममध्ये कोडिंगचा काही विषय नाही आहे. आपण जसं म्हणजे चहापत्तीचा पण अल्गोरिदम बनवू शकतो, तसंच हे काय सुडोकोड. काय सुडोकोडमध्ये थोडासा कोडिंग पार्ट. म्हणजे काय, आपण काय लिहू शकतो, तिथे इनपुट लिहू शकतो, डिस्प्ले लिहू शकतो. म्हणजे आपण जसं इनपुट आउटपुट म्हणतो त्या जागी डिस्प्ले म्हणू शकतो, ठीक आहे. तिथे तुम्ही
सरळ लिहू शकता, C=A+B. थोडेसे सिम्बॉल्स वगैरे तुम्ही यूज करू शकता. सगळं ग्रॅमॅटिकली सांगायची गरज नाही आहे, त्यालाच आपण म्हणतो सुडो कोड. तुम्ही एकदा पुस्तक वाचा, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, मी जास्त मोठा लेंदी व्हिडिओ बनवत नाही आहे, पण या गोष्टी एक्सप्लेन का करतो की असं होणे की तुम्ही पुस्तक उघडलं आणि घाबरून जावं की हे काय नेमकं मला काही समजत नाही आहे. त्यासाठी सांगतोय, सगळ्यात पहिले हे आज एवढे तरी क्वेश्चन्स कराच. 1 2 3 4 हे किती 4 क्वेश्चन दिलेले आहेत आणि हे 3. तुम्हाला मी सांगतो, यामधून एक क्वेश्चन आणि यामधून एक क्वेश्चन 100% तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये बघायला भेटणारच आहे. ओके, उद्याच्या टॉपिकमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला सांगा. तर मी आता काय करेन, पायथन बेसिक्स मधले कोणते क्वेश्चन तुम्हाला करायचे याचे एक 6 क्वेश्चन्स मी तुम्हाला देईन आणि याचे अजून एक 2 क्वेश्चन तुम्हाला देईल. तुमचं फर्स्ट युनिटचं काम झालेलं आहे, एवढे क्वेश्चन तुम्ही करायचे. आता मग हे 10 क्वेश्चन मी समजून सुद्धा सांगितलेत ऑन दी वे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा अभ्यास करताय तेव्हा त्रास होणार नाहीये. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा लिंक्स दिलेल्या आहेत, ते सगळ्या चेक करा. मी याचे आन्सर्ससुद्धा दिलेले आहेत, तेही चेक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पायथन बेसिक्सचा सुद्धा उद्या व्हिडिओ बनवून तुमचा फर्स्ट युनिट मी तुम्हाला कव्हर करून देईन. ठीक आहे, आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.